पनवेल महानगरपालिकेने वाढवलेल्या मालमत्ता कराविरोधात आज महाविकास आघाडीच्या वतीने पनवेल महानगरपालिकेवर जोरदार मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट आणि काँग्रेस सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाही म्हणजेच मनसेचा सहभाग होता। सकाळपासूनच मोर्चासाठी ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने पनवेलमध्ये दाखल झाले। शेतकरी, लहान व्यापारी तसेच गाव पातळीवरील सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। या उलट शहरी भागातील नागरिकांकडून मात्र या मोर्चाला अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही। शहरातील अनेक भागात नेहमीप्रमाणेच वाहतूक सुरू होती, तर काही भागात नागरिकांनी आंदोलनात सहभागी होण्यापेक्षा दूर राहणेच पसंत केले। पालिकेने नुकतीच थकबाकीदारांना दिलासा देण्यासाठी 90% शास्ती माफी जाहीर केली होती, मात्र या निर्णयावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला। ही शास्ती माफी म्हणजे केवळ लोकांची दिशाभूल आहे। मूळ मालमत्ता करातच मोठी कपात केल्याशिवाय नागरिकांवरील आर्थिक ओझे कमी होणार नाही, असे उभाटा महानगर प्रमुख औचित्य राऊत यांनी सांगितले। मोर्चा दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पालिकेच्या कर धोरणाला अन्यायकारक आणि जनतेच्या विरोधात असल्याचे संबोधले। तसेच तातडीने मूळ कर रकमेवर सवलत न दिल्यास पुढील काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला। मोर्चाची सांगता पालिका भवनासमोर झाली। तिथे नेत्यांनी निवेदन सादर करत आपली मागणी स्पष्टपणे मांडली। पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेसाठी मोठा बंदोबस्त तैनात केला होता। कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता मोर्चा शांततेत पार पडला। या मोर्चात शिवसेना उपनेते तथा माजी आमदार सुरेंद्र माने, माजी आमदार अध्यक्ष बाळाराम पाटील, उपनेते बबनदादा पाटील, संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत, मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे, शिवसेना जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, मनसेचे प्रवक्ते योगेश चिल्ले, शिवसेना उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, विधानसभा संघटक दीपक निकम, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, तालुका प्रमुख संदीप तांडेल, ज्ञानेश्वर बडे, महानगर प्रमुख औचित्य राऊत, महानगर संघटक गुरुनाथ पाटील, शहर प्रमुख प्रवीण जाधव, शहर प्रमुख यतीन देशमुख, शहर प्रमुख सदानंद शिर्के, शहर प्रमुख सूर्यकांत मस्कर, शहर प्रमुख रामदास गोवारी, शहर प्रमुख प्रदीप केन्नी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कॅप्टन कलावत, शेकापचे प्रकाश म्हात्रे, ॲडव्होकेट विजय गडगे, आरपीआयचे अनिल नाईक, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका रेवती सकपाळ, अनिता डांगरकर, भावना घाणेकर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागरिकांचा मालमत्ता कर भरण्यासाठी विरोध आहे, परंतु शास्त्री मालमत्ता भुलभुलैया करून शासनाने 10% व्याज आणि प्लस प्रॉपर्टी टॅक्स करून शासन प्रयत्न करीत आहे। तत्कालीन सत्ताधारी राजकीय पक्ष आमच्यावर मालमत्ता कर लादू पाहत आहे, त्याच्या विरोधात हा मोर्चा आहे। आम्ही लढायला यश देण्याचा प्रयत्न करतोय, पण हा जो आजचा आंदोलन आहे हा निवडणुकीला अनुसरून नक्कीच नाहीये। कारण आमचा हा लढा जो आहे तो प्रॉपर्टी टॅक्स, तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स देताय पण महिलांना आम्हाला सुविधा का देताय? नळाला पाणी नाहीये, रस्ते खराब आहेत, भरपूर प्रश्न अजून प्रलंबित आहेत आणि त्यांचा महापौर निवास बघा किंवा तुम्ही महानगरपालिकाचा आता भव्य इमारत उभी राहिली ती इमारत पण तुम्ही बघा की त्या इमारतीचं काम किती जोरदार चालू आहे। आज जे प्रॉपर्टी टॅक्सच्या नावाने एवढा भरमसाठ आमची लूट केली जाते ती कशासाठी? त्यांचे खिशे बांधण्यासाठी का कशासाठी? तेवढ्या सुविधा द्यायला पाहिजे, त्या आम्हाला सुविधा देतच नाहीयेत। मग हा आम्ही प्रॉपर्टी टॅक्स का भरता? शास्त्री माफ सांगितलं, शास्त्री माफ म्हणजे काय? दंड। एक भरपूर लोकांना असं कळालं नाही की शास्त्री माफ म्हणजे दंड आहे, तो दंड माफ केलेला आहे, पण दंड माफ नाही, आपला मालमत्ता कर पूर्णपणे माफ करून पाहिजे। पाग यांनी दाबून ठेवले आणि आपल्या गाया त्या घेऊन गेले मित्रांनो, आणि आपल्याला भूमिहीन केलं। आपली जनता फार बोली आहे, या जनतेने काय केलं, यांना निवडून दिलं हे फार पाप आहे। म्हणून आता मी तुम्हाला सांगतो, येणाऱ्या 2 महिन्यांनंतर इलेक्शन येणार आहे। सर तुम्ही एक आता उल्लेख केला बीजेपीचे तुम्ही माणूस आहात, मग बीजेपीला एवढं सपोर्ट का करताय? बीजेपीला सपोर्ट करतो म्हणजे आम्ही पहिला त्यांना निवडून दिलं, ही फार आमची मोठी चुकी झालेली आहे। आणि खरं म्हणजे या वेळेला आम्ही बीजेपीची माणसं वारंवार आम्ही 7 वर्ष संघर्ष करतो, परंतु कोणी येत नाहीये। त्यांनी एक जनता दरबार भरायला पाहिजे होता, आमच्या नावड्यामध्ये जनता दरबार भरायला पाहिजे होता, कुठे आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायला पाहिजे होते। आमचे प्रश्न पुढे त्यांनी घेतले नाहीयेत, कारण आमच्या जनतेचा फार मोठा प्रश्न आहे। जनतेचा प्रश्न आहे, मीही स्थानिकच इथला, पण मला एक सांगा, आता जर पुढचं इलेक्शन असेल
तर तुम्ही बीजेपीला सपोर्ट करणार आम्ही आता जो आमचा जो जनतेसाठी भाडेल, जनतेसाठी पुढाकार घेईल, तो आमचा नेता असं लिहून आता मला एक सांगा, महानगरपालिका इलेक्शन लागलेलं आहे, कशा प्रकारे तुम्ही प्रशांत ठाकूरला सपोर्ट करणार? नाही, आमच्यासाठी येत नाही, आम्ही सपोर्ट करणार नाही, कारण त्याला सपोर्टची गरज नाहीये. या ठिकाणी कोणत्या मोठ्या झालेल्या आहेत, इथे एक घरामध्ये आमच्या गावामध्ये 5,000 मतदार असतात, त्यांचे 10,000 मतदार असतात. त्यांना शेतकऱ्याची गरज राहिली नाही, फक्त त्यांना काय शेतकरी रस्त्यावर येण्यासाठी आग्र्याची त्यांनी संघटना ठेवलेली आहे. त्यांना आमच्या शेतकऱ्याची गरज राहिलेली नाहीये, त्यांना पैशांनी मतं भेटतात. टीव्हीचा माणूस आहे तरी का बोलतो यांचा साल्यांचा चुकलेला आहे, हे येत नाही, गरीबावर ध्यान देत नाही, गप्पा झाले. जसं ब्राह्मण दही दूध खाऊ माझला गायांना बरामासारखं लावली, कोण गुवाहाटीला जातो, कोण दिल्लीला जातो, कोण इथं बायको करतो, कोण ह्या बायको ठेवतो. माझा शेतकरी या रणामध्ये मरतो. अरे खरं म्हणजे या भागामध्ये कुंपण माजलं होतं. सर काय सांगाल, आज शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून जो पक्षाचा मोर्चा काढण्यात आले महानगरपालिकेच्या विरोधात, आणि जे महानगरपालिका जे करत आहे चुकीचं, त्या संदर्भात आज आपण मोठ्या संख्येने जमा झालेत, तुमची भूमिका कशी आहे? आज बघा, महाविकास आघाडीवर मोर्चा काढण्याची वेळ ह्याच्यासाठी आलेली आहे. शेतकरी कामगार पक्ष आहे, महाविकास आघाडी आणि विविध संघटना सर्वच आज सोबत आहे. जो प्रॉपर्टी टॅक्स जो लावलेला आहे, हा चुकीचा प्रॉपर्टी टॅक्स लावलेला आहे. जे सुरुवातीपासून आम्ही नगरसेवक असल्यापासून आमचे सर्वांचे धोरणं आहे काय, तुम्ही जो प्रॉपर्टी टॅक्स लावला आहे, हा प्रॉपर्टी टॅक्स तुम्ही चुकीचा लावलाय. चुकीचा कसं तुम्हाला सांगतो, आणि यांनी जर आता मेजरमेंट घेतला, एजन्सी नेमली, मेजरमेंट घेतला, जे एखादी वन RK असेल त्याला सुद्धा त्यांनी 1 BHK बनवलेला आहे, त्याला सुद्धा त्याने 2 BHK बनवलेला आहे. अशा पद्धतीने त्याने टॅक्सेस लावलेला आहे. त्यांनी काय माप वगैरे काय असं काय घेतलेले नाही आहेत, अंदाजी लावलेले आहेत. म्हणून आमचा सुरुवातीपासून विरोध आहे. सर पण मला एक सांगा, आता जो टॅक्स लावलेला आहे भरपूर लावलेला आहे, पण जर तो टॅक्स जर माफ केला नाही तर तुमचं पक्षाचं आंदोलन शेतकरी कामगारांपासून कसं असणार आहे? जो टॅक्स लावलेला आहे, भरपूर टॅक्स लावले, तो आम्हाला सर्वांना माहित आहे. म्हणून तर या ठिकाणी मोठ्या संख्येने पब्लिक जमलेली आहे. या महिला मंडळी जमल्यात, कशासाठी जमलेलं? आज प्रत्येकाला महागाईच्या मुले प्रत्येकाला घर चालवणं हा खूप कठीण आहे. आज बघितला नवीन मुंबईचा टॅक्स काय, नवीन मुंबई A ग्रेडची आहे का, आपला पनवेल महानगरपालिका D ग्रेडची आहे. तर नवीन मुंबईमध्ये 1 BHK टॅक्स आहे तुमचा 2,500 रुपये. पण या ठिकाणी आपल्या पनवेल महानगरपालिकेमध्ये 12 ते 13,000 BHKला टॅक्स आहे. हा भरमसाठ टॅक्स लावलेला आहे. आमची पूर्वीपासून मागणी आहे की जे मूलमुद्दल जो आहे त्यामध्ये 50% टॅक्स कमी करा. पण यांनी आता मध्ये नाटक केलं, शास्ती माफ केली, 15 तारखेपर्यंत 90% शास्ती. शास्ती म्हणजे काय, तुम्हाला लावलेला व्याज, तुम्हाला लावलेला दंड, या गोष्टी त्यांनी हे केलेल्या आहेत. पण आमच्या या गोष्टीला विरोध आहे. सन्माननीय बालराम पाटील साहेब विधान परिषद असताना तेव्हा त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता, शेजारच्या महानगरपालिकेमध्ये 500 कुठला फुकट आहे, पनवेल महानगरपालिकेला का फुकट असू नये. म्हणून याच्यासाठी लोकांना न्याय मिळाला पाहिजे. 5 वर्षाचा टॅक्स लागला नाही पाहिजे, आणि मुदत जो टॅक्स आहे तो टॅक्स कमी व्हायला पाहिजे. आणि जर वसाहती आहेत त्यांना सुद्धा ग्रामपंचायतच्या जे टॅक्स आपण लावून जातो त्याच पद्धतीने टॅक्स लावलं पाहिजे. आम्हाला हे शास्त्री माफ नको, आम्हाला टॅक्समध्ये माफ पाहिजे. याच्यासाठी आज शेतकरी कामगार पक्ष, महाविकास आघाडी सर्व संघटनेने आज मोठ्या संख्येने मोर्चा काढलेला आहे. आणि हे मोर्चामध्ये आमचा विजय होणार आहे आणि आमच्या मागण्या मान्य होणार. नागरिकांना सांगण्यात येतोय की आपण हा मोर्चा काढलेला आहे. या मोर्चा काढण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं बालराम पाटील साहेबांनी आज 8 ते 10 दिवस मेहनत घेतली सर्व महाविकास आघाडीच्या लोकांनी, आणि त्या तत्परतेनं आज आपण इथे सगळं जमलो. तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य असं आहे की पनवेल महानगरपालिका जी स्थापन झाली त्या टायमाला जो आमदार, आज जो 3 वेळा आमदार झाला, त्या आमदारांनी महानगरपालिका स्थापन केली तेव्हा सांगितलं की 5 वर्ष कर भरणार नाही, हे त्यांनी आश्वासन दिलं होतं. मग त्याच्या आता तोंडाला काला फासलेला आहे का तोंड बंद आहे? कारण हे तोंड आहे की काय आहे हे त्यांनी समजायला पाहिजे का ही जनतेची धुलपेग आहे. आणि कारण हा फक्त पैशाचा माज आहे.
आपल्याकडे पैसा आहे म्हणून तुम्ही वाटेल ते बोलताय, पैशाच्या मुळे तुम्ही वाटेल ते करताय. अहो परवाच आम्ही एक 8 दिवसापूर्वी खारघरमध्ये एक रोडमध्ये खड्डे पडले म्हणून आम्ही एक छोटासा आंदोलन केला. ताबडतोब पत्रकार परिषद घेतली. ज्यांनी खड्डे पडलेत, ज्या कॉन्ट्रॅक्टरने कामं केलेली नाही त्याच्यावर दंडात्मक कारवाई करू. मग आता कॉन्ट्रॅक्टर कोण होता? तुम्हीच कॉन्ट्रॅक्टर. मग तुमच्याच कारवाई का झाली नाही हे आयुक्त साहेब तुम्हाला मी प्रश्न विचारतो. आणि हा प्रश्न मी आयुक्त साहेबांना सांगितलं का ही कारवाई जर झाली नाही तर पुढच्या टायमाला आम्ही प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर तुमची बंद करू. आणि जिथे जिथे कामं चालू आहेत महानगरपालिकेमध्ये, आज महानगरपालिकेमध्ये तुम्ही आमचा टॅक्स घेताय. टॅक्स कोणत्या याच्यामध्ये घेता की टॅक्स ज्या तुम्ही जर आम्हाला रस्ते नाही, पाणी नाही, लाईटची सोय नाही आणि तुम्ही आमच्याकडनं टॅक्स वसूल करतायत, ही गोष्ट जर आमच्या जनतेच्या जीवनाचा प्रश्न आहे, हा त्या जीवनाचा प्रश्न तुम्ही सोडू शकत नसाल तर तुम्हाला या सत्तेवर बसण्याचा अधिकार नाहीये. कारण हा सत्तेवर बसण्याचा अधिकार का नाहीये? तुम्ही ह्या स्थानिक पनवेलच्या जनतेचं काय केलं? पनवेल महानगरपालिकेमध्ये पनवेलचे कॉन्ट्रॅक्ट, रस्त्याचे कामं, आता महानगरपालिकेची ठेकेदारी, पनवेलला येणारे उद्याचे महानगरपालिकेचे इलेक्शन, हाच पैसा करायचा वसुलीचा पैसा या आमच्या जनतेच्यावर लादणार, हेच तुमचं काम आहे. एवढं सांगतो ना मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. किमान 50% तरी सवलत मिळवून द्यावी, त्याच्यामुळे त्याच्या व्याजदीज हा विषय काही उपस्थित होत नाही. मिळवून द्यावी या दृष्टीनं आजचा मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे. महाविकास आघाडी, मनसे, आम आदमी पार्टी, BSP, रिपब्लिकन चळवळीतील सारे सरकारी पक्ष आणि गेले 4-4.5 वर्ष ह्या प्रश्नावर जनतेसाठी लढणाऱ्या सामाजिक संघटना या साऱ्यांच्या वतीनं हा मोर्चा आयोजित केलेला होता. लोक म्हणजे दिशाभूल करून, गुमराह करून व्याजही भरा आणि 100% कर एकरकमी भरा सांगतायत. हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि जनतेला जे अपेक्षित आहे ते झालं पाहिजे. हा उद्देश आहे मोर्चाचा. आयुक्तांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसाठी, की त्यांनी या प्रश्नावर पनवेलकरांच्या भावना आजच्या मोर्चानं या ठिकाणी सामोरे आलेल्या आहेत. मुख्यमंत्री हल्ली कबुतरांवर प्रेम करतात, हत्तीवर प्रेम करतात. त्याच्यामुळे त्यांना 10 वर्ष आमदार देणाऱ्या, 5 वर्ष महापालिकेची सत्ता देणाऱ्या पनवेलकरांवर देखील त्यांनी मेहरबानी करावी आणि त्यासाठी आम्हाला आयुक्तांच्या माध्यमातून पत्र देऊन वेळ मिळावी हा प्रयत्न आम्ही करतोय. पण पत्र जरी आयुक्तांच्या माध्यमातून दिलं असलं तरी आमच्या खऱ्या भावना पनवेलकरांच्या, खरं म्हणणं तुम्ही माध्यमाचे प्रतिनिधीच प्रभावीपणानं त्या ठिकाणी पोचवू शकता. आपण ते निश्चितपणानं पोचवाल. आणि जसं प्रेम मुख्यमंत्र्यांना कबुतरांचं आलं, जसं प्रेम त्यांना हत्तीनीचं आलं, तसे ते पनवेलकरांवर मेहर नजर होतील. भले प्रशांत ठाकूरांचा त्याला कडवा विरोध असला तरीही होतील. हा विश्वास माझ्यासारख्या भाबड्या रस्त्यावरल्या कार्यकर्त्याला या ठिकाणी आहे. त्या दृष्टीनं आम्ही हा प्रयत्न केलेला आहे. गणपतीनंतर मात्र या विषयावर आम्ही ठाम आणि निर्णायक असं आंदोलन हाती घेऊ. ही वेळ येऊ नये अशी अपेक्षा. 5 दिवस आम्ही महापालिकेच्या उपायुक्तांना, सहाय्यक आयुक्तांना भेटतोय, त्यांना सांगतोय की आम्ही असा मोर्चा घेतले, हे आमचे विषय आहेत. आपले काही जे चार्जेस असतील ते भरून आम्ही बॅनर लावायला मागतोय. काल रात्री 6च्या दरम्यान मला वाटतं 5 की किती बॅनरची परवानगी त्यांनी दिली. एक गोष्ट अशी आहे की प्रशासनानं या बाबतीत योग्य भूमिका घ्यायला हवी होती, जे आम्हाला अपेक्षित होतं. सत्ताधारी किंवा भाजप काय करेल तो प्रश्न राजकीय वेगळा झाला, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलेलं आहे त्या संविधानामध्ये अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना आहे. इथे तर आमच्यावर लाखो रुपयाच्या बोजा बसवणाऱ्या विषयाच्या बाबतीत आम्ही जे आम्हाला अधिकार घटनेनं दिले, चळवळ, लढा, आंदोलन, उपोषण, धरणे, त्याच्यासाठीचे बॅनर्स लावण्याची परवानगी, पैसे भरायची तयारी दर्शवून मागत होतो. ती न देता प्रशासनानं या ठिकाणी आपला आप घालवलेला आहे.
प्रशासन हे पनवेल महानगरपालिकेचं महाराष्ट्राचं आहे, मालकाचा नोकर नाही हे कुठंतरी यांनी मनामध्ये घेतलं पाहिजे. मालक काय म्हणतील, मालकांना काय वाटेल, अशा भावनेनं जर सहाय्यक आयुक्त उपायुक्त वागत असतील तर ती गोष्ट अतिशय निंदनीय आहे. महाविकास आघाडी, मनसे आणि साऱ्या संघटनांच्या वतीनं आम्ही ह्या गोष्टीसाठी महापालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांनी हे वागणं केलं त्यांचा निषेध करतो आणि भविष्यात जर असंच वागणं झालं तर आम्हाला वेगळे पावलं उचलावी लागतील हे देखील आपल्या माध्यमातून स्पष्टपणानं सांगू. या ठिकाणी मालमत्ता कराच्या संदर्भात पनवेलच्या परिसरामध्ये नागरिकांची दिशाभूल करणारे बॅनर्स आमदार प्रशांत ठाकूर, आमदार इम्रान पाटील, रामदास शेवाळे साहेब अशा मंडळीनं लावायचं धडाका लावला आणि ज्या प्रॉपर्टी टॅक्सचं स्ट्रक्चर आम्हाला मान्य नाही म्हणून त्या विरोधात 5 वर्ष भांडणाऱ्या जनतेला या ठिकाणी 15 ऑगस्टपर्यंत 10% व्याजासहित कर पूर्ण 100% 16-17 पासूनचा भरा, 30 ऑगस्ट नंतर 25% व्याजासहित भरा, 1 तारखेपासून 50% आणि पुढे 75% व्याजासहित कर भरा म्हणून जे आवाहन केलं होतं आणि त्या बदल्यात मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेबांचा आभार माना. शिवसत्ता टाइम्ससाठी दीपक कांबळेसह दत्ता मोकल, पनवेल. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.